सासू सुनेचे वाद आणि त्याच्यामध्ये नवऱ्यानं कुणाची बाजू घ्यायची, हा एक फार कॉमन प्रश्न आहे. पण याच्यावर एक आणि मजबूत असं उत्तर कोणच देत नाही. मला विचाराल तर मी म्हणेन बायकोची बाजू घ्या, सरळ स्ट्रेट. का? तुम्ही म्हणाल माझी आईनं मला लहानाचं मोठं केलेलं आहे, मी तिच्या विरोधात कसं जाऊ? प्रश्न विरोधात जाण्याचा नाहीये, प्रश्न जबाबदारीचा आहे. तुमचे आई वडील कमीत कमी तुमच्या सोबत आहेत तरी, पण तुमच्या बायकोनं तिच्या आई वडिलांना सोडून तुमच्या घरात आली आहे लग्न करून. मग तिची मानसिकता सांभाळणं ही सुद्धा तुमचीच जबाबदारी आहे. बरं, आता ज्या वेळेला तुमच्या आईचे आणि तुमच्या बायकोचे भांडणं होतात, त्यावेळेला सुद्धा जर का तुम्ही तुमच्या आईचीच बाजू घेतली, तर त्या लग्न करून आलेल्या त्या नवीन मुलीला त्या घरात एकटं पडल्यासारखं वाटणार नाही का? बरं, ज्या आईची बाजू घेताय, त्या आईच्या संमतीनंच लग्न झालेलं आहे. मग लग्न केलंय, तर जबाबदारी सुद्धा पाळावी लागणार आहे थोडीशी. बरोबर ना? समजा आता बघा, तुमच्यासारखाच सेम विचार तुमच्या बायकोनं केला. तुमच्याशी नेहमी विरोधात जाऊन ब्लाइंडली तिच्या आई-वडिलांचीच बाजू तिनं घेतली, तर तुम्हाला चालणार आहे का? नाही चालणार 100%. मग फक्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपणही काही देणं लागतो संसाराला. बरं, आणि बायकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. जरा आई-वडील करणं कमी करून नवऱ्याच्या पाठीशी उभं राहिलात, तरच ह्या गोष्टींचा बॅलन्स होईल. फक्त एक साइडने होणार नाही. बाकी तुमचे विचार काय आहेत ह्यासाठी कमेंट सेक्शन आहेच आहे. यू आर ऑल्वेज वेलकम.